कितीही मोटिवेशनल व्हिडिओ बघा, काही दिवस त्यांचा परिणाम असतो, पण काय होते काही काळानंतर ते मोटिवेशन संपून जातं. असं का? कारण मोटिवेशनल व्हिडिओ हे आपल्या उद्दिष्टाला एक दिशा देण्याचं काम करतात आणि ती दिशा जोपर्यंत आपल्या जगण्यामध्ये काही उद्दिष्ट नसेल तोपर्यंत भेटणार नाही. म्हणून जगण्याचा काही मोटिव्ह ठेवा, डिरेक्शन नक्कीच भेटेल, दिशाही नक्कीच भेटेल. श्री स्वामी समर्थ. सगळ्यात अगोदर आपल्या या नवीन प्रेरणादायी व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वामीमय असं स्वागत आहे. आपला देवावर अध्यात्मावर असलेला विश्वास कधीतरी कामी येतोच. गोष्ट आहे एका राक्षस, चोर आणि ब्राह्मणाची. एका गावात एक द्रोण नावाचा ब्राह्मण राहत होता. तो अतिशय गरीब होता. पूजापाठ करून जे द्रव्य मिळेल त्यावरच तो आपला उदरनिर्वाह करत असे. त्याचा विश्वास होता त्याच्या सेवेचं नक्की देव फळ देणार. देवावर असलेला विश्वास म्हणजेच अध्यात्म होय. एके दिवशी एका यजमानाने त्या गरीब ब्राह्मणाला 2 चांगल्या दुभत्या गायी दान दिल्या. दानात मिळालेल्या त्या 2 गायी त्यानं घरी आणल्या आणि त्या दिवसापासून त्या ब्राह्मणाचं दैन्य पळालं. एकेकाळी शिळी पोळी भाजी खाणारा तो ब्राह्मण गावात दूध, दही, लोणी, तूप विकून घरातही दूध भाकरी खाऊ लागला. द्रोण ब्राह्मणाच्या त्या 2ही सुंदर गायींवर एका चोराची नजर होती. सुयोग्य संधी बघायची आणि ब्राह्मणाच्या या 2ही गायी पळवायच्या असा त्या चोरांचा डाव होता. एका अमावस्येच्या अंधारात तो चोर त्या गायी चोरून नेण्यासाठी येत असतानाच वाटेतच त्या चोराची गाठ एका राक्षसासोबत पडली. परस्परांनी एकमेकांना तू कुठे अन का जातोस असे विचारले. चोर म्हणाला, मी द्रोण ब्राह्मणाच्या गायी चोरायला चाललो आहे. पण तू कुठे चालला आहेस? अरे मी तर प्रत्यक्ष त्या ब्राह्मणालाच मारायला, त्याचे भक्षण करायला चाललो आहे. या ब्राह्मणानं मंत्र तंत्र करून मला दूर घालवले, माझं अन्न पाणी तोडले, पण आज मी त्याला खाणार आहे. झालं. दोघांचंही लक्ष एक निघालं. दोघांनी मैत्रीचा हात पुढे केला. तो चोर आणि राक्षस हे दोघं त्या ब्राह्मणाच्या दारात आले. दोघांनीही घरात डोकावून पाहिले तर तो ब्राह्मण बिचारा शांत झोपला होता. राक्षस ब्राह्मणाला खायला जाणार, तो चोर म्हणाला, अरे थांब, मी आधी 2ही गायी घेऊन जातो, मग तू त्याला खा. त्यावर राक्षस म्हणाला, वा रे वा, मोठा शहाणाच आहेस तू. तू गायींना नेताना त्या हंबरल्या तर तो जागा नाही होणार का? मग मी काय करू? राक्षसाचं हे म्हणणं चोराला पटेना पण चोर आपली गायी सोडेना. असं करता करता हळूहळू त्यांचे एकमेकांचे आवाज तापू लागले. परस्परांतला संवाद संपू लागला आणि वादविवाद भांडणं चालू झाली. त्या दोघांनाही आपल्या मोठ्या आवाजाचं भान राहिलं नाही. तो आवाज ऐकून गायी हंबरल्या. मोत्यानं भुंकायला सुरुवात केली. ब्राह्मणही झोपेतून जागा झाला. त्याने राक्षस आणि चोराला पकडून आरडाओरडा केला. त्या आवाजानं शेजारी मंडळी काठ्या, मशाली इत्यादी घेऊन धावत आले. त्यांना पाहून राक्षस आणि चोर लोकांना पाहून धूम पळून गेले. तर तात्पर्य काय? आपला देवावर अध्यात्मावर असलेला विश्वास कधीतरी कामी येतोच. श्री स्वामी समर्थ. देवावर असलेला विश्वास आणि अध्यात्म हे आपल्याला कधीतरी कामी येतच असतं, परंतु यामध्ये आपण भगवंताचं नेहमी स्मरण ठेवलं पाहिजे. आपल्या स्वामींना नेहमी आठवणीत ठेवलं पाहिजे. आपलं काम झाल्यानंतरही आपण स्वामींचं स्मरण केलंच पाहिजे. स्वामी महाराज आता खूप थकलात हो. दिवसभर सर्व सेवेकऱ्यांची कहाणी ऐकून खरंच तुम्ही थकलात. स्वामी किती दयाळू, किती क्षमाशील, किती प्रेमळ आहात हो. कधीही आम्हाला तुम्ही दूर करत नाही. आणि आम्ही बघा, दुःख आलं की तुमच्याजवळ येतो, तुम्हाला किती विनवणी करतो, विनंती करतो, आणि सुख आलं की तुमच्याकडे वळून पण बघत नाही. अशी कशी हो मोहमाया? स्वामी राया, क्षणोक्षणी आम्हाला तुमचं नामस्मरण होऊ दे. कितीही दुःख असो वा सुख असो, तुमचं नाम मुखी सदैव असू दे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. स्वामी म्हणतात, तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे होऊ देणार नाही.
जी झुंज तू खेळत आहे मनाशी, त्यात तुला मी मार्ग दाखवत राहणार आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचं नाव घेतलं की संकटे येणार नाहीत किंवा पैशाचा ढीग पडेल असे नाही, परंतु पैशाने जे मिळणार नाही ते समाधान श्री स्वामी समर्थ भगवंताच्या नामस्मरणाने मिळेल. आणि आपली धडपड ही सर्व समाधान मिळवण्यासाठी आहे. तेव्हा सतत कायम श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करावा. समाधानाचा अनुभव घ्यावा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.